अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर याचा परिणाम दिसतोय। भारतात सध्या LPG गॅसवर याचा मोठा फटका बसलेला आहे। जे कमर्शियल गॅसेस आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हॉटेल इंडस्ट्रीवर होताना दिसतोय। आता मी पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आलोय। जर आपण बघितलं तर त्यांच्या समोर वेगवेगळे प्रश्न सध्या उभे टाकलेले आहेत। माझ्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत। सध्या काय परिस्थिती आहे? कमर्शियल गॅस मिळतोय का? आत्ता सध्या कमर्शियल गॅसचं अनिश्चित आहे, कारण की तसं बघायला गेलं आपले 2 हॉटेल आहेत, आपल्याला रोजचे 10 सिलेंडर लागतात। जे आपले सप्लायर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काही सांगू शकत नाही किती दिवस अजून गॅस देऊ शकतो। तर साधारण रेट देखील वाढले त्याचे, आज मिळालेत म्हणजे तुम्हाला? हो, रेट बघा 150 ते 200 रुपयांनी रेट वाढलेले आहेत। मग आता पुढं काय सांगतायत ते? कधीपर्यंत सुरळीत होईल आणि पुढं काय प्लॅनिंग केली आहे का? मग तुम्ही काय बंद ठेवणार? हॉटेल कसं असणार आहे? आता जर हीच परिस्थिती राहिली तर हॉटेल कसं चालवायचं हा मोठा प्रश्न आहे। आमच्या मागे एवढा मोठा स्टाफ आहे, त्यांचं रोजगारचं कसं, सगळं अवघडच प्रश्न निर्माण झालेला आहे। हॉटेल व्यावसायिक एकत्र येऊन काय याच्यावर चर्चा झाली आहे का? पुढं कसं करायचंय? कारण कमर्शियल गॅस बंद झाला तर हॉटेल चालणार कसा, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता हॉटेल असोसिएशनची जर आमची मीटिंग होणारच आहे, पण त्याच्यामध्ये आता आम्ही ठरवू की काय करायचं पुढे, काय निर्णय घ्यायचा ते। आता सगळं जे आहे ते गव्हर्नमेंटच्या हातात आहे। आमची अशीच हे राहील की गव्हर्नमेंटने आम्हाला चांगला सपोर्ट करावा आणि लवकरात लवकर हे सगळं सुरळीत व्हावं। सर, गेले म्हणजे बघतोय आपण अचानक आलेली ही परिस्थिती आहे, कशा पद्धतीने, म्हणजे अर्थात आपण सरकार बरोबरच आहोत, पण कशा पद्धतीने टॅकल करायचं आहे? सरकार बरोबर आपल्याला तर राहावंच लागणार आहे, कारण देशाचं बरोबर आपल्याला सहकार्य करायला हवं आहे। परंतु आज माझ्याकडे जवळ 300-350 स्टाफ आहे। या स्टाफचं ह्याचा अर्थात जर आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे। हॉटेल इंडस्ट्री मोठे चिंतेत आहे। कमर्शियल गॅस पूर्णपणे या ठिकाणी बंद झाल्यामुळं परत हे सगळं सुरळीत कधी होणार असा प्रश्न सगळ्या व्यावसायिकांना, मालकांना या ठिकाणी पडलेला आहे। कसं बसं तुटपुंज आता तरी त्यांना सप्लाय या ठिकाणी होताना दिसतंय, मात्र पुढं कसं मिळणार गॅस, कमर्शियल गॅस, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। मात्र चिंता कुठंतरी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वाढलेली दिसतीये। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।